निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी काही तास आता निवडणुकीला शिल्लक राहिले आहेत. आणि काही तासांवर ही निवडणुकीची प्रचार यंत्रणा जी आहे ती थांबणार आहे. मात्र पोलीस यंत्रणा कशी सज्ज झाली आहे आणि याबाबत चर्चा करण्यासाठी पुण्याचे DCP आपल्यासोबत आहेत. DCP ऋषिकेश रावले सर आपल्यासोबत आहेत. सर, LS मराठीमध्ये आपलं स्वागत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते पोलिसांनी सध्या पुणे पोलिसांनी केलेलं पाहिलं? बघा, ओव्हरऑल ज्या प्रकारे आपलं मतदान आहे, उद्या 13 तारखेच्या 5 वाजेनंतर सगळं प्रचार वगैरे बंद करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होईल. आमची जी पेट्रोलिंग आहे, आमची ज्या प्रकारे यंत्रणा आमची पोलीस स्टेशनची आहे किंवा बूथ लेवलची आहे, रिस्पेक्टिव्ह RO रिलेटेड जी यंत्रणा आम्ही लावलेली आहे, ती सगळी एन्श्योर करेल की उद्यापासून एक प्रचार बंद होईल. त्याच्यानंतर उद्याचा दिवस, परवाचा दिवस हा सगळा प्रचार नाही राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा मतदानाचा दिवस आहे, मतदानाच्या दिवसासाठी आम्ही एक स्पेशलाइज बंदोबस्त ऑर्डर काढलेली आहे. त्या बंदोबस्त ऑर्डरमध्ये एक किती इमारतमध्ये किती बूथ असतील किंवा त्या बूथमध्ये 100 मीटरचं काय उपाययोजना आहे, या सगळ्यांची आम्ही प्लॅनिंग पहिल्यापासून करून ठेवलेली आहे. बूथ लेवल, इमारत लेवल किंवा 100 मीटर हा जो बंदोबस्त आहे, याच्या व्यतिरिक्त तिथं पेट्रोलिंग करण्यासाठी एक सेक्टर लेवलची पेट्रोलिंग असणार आहे. त्याच्यानंतर झोनल लेवलची पेट्रोलिंग असणार आहे. ACP लेवलची जी RO लेवल त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं आहे त्यांची एक पेट्रोलिंग असणार आहे. मग वरतून DCPs असतील. बाहेरून काही बंदोबस्त आम्ही मागितला आहे, त्याच्यामध्ये DCPचा समावेश आहे, त्याच्यामध्ये अंमलदारांचा समावेश आहे. त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग जे पॉईंट्स आहेत, संवेदनशील पॉईंट्स जे असतील किंवा असे काही पॉईंट्स असतील, तिथे SRPFचं डिप्लॉयमेंट केलं जाणार आहे. एक प्लटून स्ट्रेंथ वाईज असतील किंवा सेक्शनच्या स्ट्रेंथ वाईज असतील. स्ट्रॉंग रूमला चांगल्या प्रकारे मॅन केल्या जाणार आहेत. याची सगळ्यांची प्लॅनिंग आम्ही व्यवस्थित केलेली आहे. त्या प्रकारे हा बंदोबस्त डिप्लॉयमेंट होईल. ठीक आहे. हे 15 तारखेला आहेच, पण त्याआधी पण बंदोबस्त नीट प्रकारे जाणार. कोणी काही अलॉरमेंट वगैरे काही कोणाला देणार नाही. याच्यासाठी आम्ही जागेजागी रात्री कंटिन्युअस आमची पेट्रोलिंग राहणार आहे. लोकांना आम्ही हेल्पलाईन नंबर्स वगैरे दिलेले आहेत. त्या हेल्पलाईनवर आम्ही ते आम्हाला कळू शकतात किंवा रिस्पेक्टिव्ह ROजला पण कळू शकतात. त्याच्यानंतर मग जे डे नाईट पेट्रोलिंग असते, त्याच्यानंतर मग जागेजागी रूट मार्च घेण्यात येतो. त्याच्यानंतर मग दंगा काबू योजनेच्या रंगीत तालीम आम्ही घेतलेल्या आहे. अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे पुणे पोलीस आणि माझ्या याच्यामध्ये झोन 1 जो आमचा झोन आहे, त्याच्यामध्ये एक चांगल्या इलेक्शनसाठी आम्ही पोलीस सज्ज आहे. सोशल मीडियावर अफवा होऊ शकतात किंवा अफवा होतात, त्याबद्दल काय? आणि प्रचाराची यंत्रणा देखील सोशल मीडियावरून होऊ शकते, याबाबत काय उपाययोजना? नक्कीच एक सोशल मीडियाची टीम आणि सोशल मीडिया सेल आम्ही उभारणं केलेली आहे. ते माननीय CP सरांच्या गायडन्स अंडरमध्ये तो पुणे सिटी पोलीसमध्ये उभारणं केलेली आहे. तो कंटिन्युअस वॉच ठेवणार आहे की कशाप्रकारे यांचा जो प्रचार वगैरे तो सोशल मीडियामार्फत होतो आहे का, त्याच्यामध्ये कोण प्रचार करत आहे, कोण इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर मग जे उमेदवार आहे, प्रतिस्पर्धित आहेत, ते जेव्हा ज्या प्रकारे कंप्लेंट देतील, ते कंप्लेंटनंतर मग जे उघडकीस येईल ते सगळं त्यासाठी आम्ही तयार आहेत. त्यांचे कंप्लेंट घेतल्या जाणार आहेत. कोणी कशा प्रकारचे पोस्ट टाकताय, काही इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करतात, त्याच्यावर सगळं एकदम छोटी बारकाईने वॉच आम्ही ठेवणार आहे. प्रचार संपायला अगदी काही तास शिल्लक आहेत. मात्र रात्रीच्या वेळी छुपा प्रचार केला जातो. छुपा प्रचाराच्या बाबतीत आपण काही ठोस पावलं उचलली? नक्कीच आम्ही पावलं उचललेली आहेत. याचं असं आहे की आमचे पीटर मोबाईल आणि CR मोबाईल आहे, त्या पोलीस स्टेशन मोबाईलशिवाय वैयक्तिक व्हेकलवर पण आम्ही सगळे अंमलदार आणि अधिकारी पेट्रोलिंग करणार आहेत. त्या पेट्रोलिंगचं आम्ही एन्श्योर करणार आहे की रात्रीची कोणतीही वेळ असेल की छुपा प्रचार असेल किंवा काही अल्युरमेंट देण्याचा काही प्रकार असेल, ते होऊ नाही म्हणून जागेजागी, गल्ली गल्ली, बिल्डिंग, इमारतीमध्ये आम्ही ते त्या प्रकारे फिरणार आहेत. आणि कोणी जर असं करण्यामध्ये जर आम्हाला आढळून आलं, त्यांच्यावर सक्त कारवाई करणार आहे. आणि त्याचं एक्झाम्पल आम्ही बनवणार आहे सगळ्यांसाठी की हे जर करायचा तुम्ही प्रयत्न केला तर याच्यावर एकदम कडक कारवाई होणार आहे. सर, आपण मागील काही दिवसांमध्ये बघितलं तर काही किरकोळ मारामारी, किरकोळ हाणामारीच्या प्रकरणं जे आहेत ती पुण्यामध्ये घडलेली. मात्र इलेक्शनच्या अगदी काही तासांवर इलेक्शन आहे, निवडणुका होत आहेत आणि या बदल्यात आपली पोलीस यंत्रणा, नागरिकांनी सतर्क राहावं किंवा नागरिकांनी अगदी निर्धोक होऊन मतदान करावं, यासाठी कोणती एक आव्हान पोलीस म्हणून आपण? मी एक आपल्या चॅनलमार्फत सांगू शकतो की आमचे पुणेचे नागरिक एकदम सुसंस्कृतपणे, त्यांनी कुठे भांडण वगैरे जास्त काही केलं नाही आहे. भांडण तंटे म्हणजे तेवढं चांगलं बोलता येईल की पुण्यामध्ये एवढं काही हाणामारी किंवा भांडण वगैरे झालं नाही. पण जे पण काही दादागिरी वगैरे करण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यापासूनच बंदोबस्त लावून ठेवलेला आहे. आत्तापर्यंत माझ्या झोनमध्ये 25 जणांना आम्ही MCR केलेला आहे. त्याच्यानंतर मग भरपूर 70 ते 75 लोकांना आम्ही तडीपार पण केलेला आहे. वरतून खूप साऱ्या जणांना आम्ही नोटिसेस पण दिलेल्या आहे. त्यांना प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनवर ठेवलं आहे. त्यांच्याकडनं कमी कमी
ते 250 लोकांचे आम्ही बॉन्ड घेतलेले आहे. हे फक्त झोन 1साठी म्हणते. 203 जणांचे तरी फायनल बॉन्डपर्यंत झाले आहेत. बाकी जणांचे हे आहे. त्यांच्यावर आम्ही एक प्रिव्हेंटिव्ह ठेवलेलं आहे की कोणी काही करणार नाही. वरतून एवढं एन्श्योर केलं आहे, जे क्रिमिनल ऑन रेकॉर्ड आहे ते जेलमध्येच राहतील तेवढं आम्ही एन्श्योर केलेलं आहे. याच्यानी जो भयाचा जो वातावरण आपण जो म्हणतात असं एक्सपेक्टेड असतो तो यावेळेस होणार नाही. भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न केलेले आहे. तरी पण त्या दिवशी कोणी जरी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी पुणे पोलीस सज्ज आहे आणि त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई केली जाईल की ते पुढचे कोणत्याही इलेक्शनमध्ये असं काही करण्याचा विचार पण येईल त्याच्या पहिले 10 वेळेस पुणे पोलिसांचं नाव त्यांच्या डोक्यात फिरेल. मला सांगा एक शेवटचा प्रश्न की आपण पुणे पोलिसांचं संपूर्ण ही यंत्रणेच्या बाबतीत सांगितलं, मात्र मतदारांना काय आवाहन कराल, कशा पद्धतीचं या ठिकाणी यावेळी मतदान करावं असं आपल्याला वाटतं? मी माझ्या पुणे पोलीस आणि झोन 1 तर्फे सगळ्या पुणे शहराच्या नागरिकांना आवाहन करेल की आपण भयमुक्त प्रकारे मतदान करायला या. कोणाकडनं काही अल्युरमेंट घेऊ नका. आपला मतदान करणे हे आपला हक्क आहे आणि तो हक्क आपण नेहमी नक्कीच बजवा. याच्यासाठी सगळी प्रशासनाने सगळी तयारी केलेली आहे. याला तुम्ही चांगल्या स्वरूपात प्रतिसाद द्या. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण LS मराठीशी बोलल्याबद्दल. तर हे होते पुण्याचे DCP ऋषिकेश रावले सर, ज्यांनी सांगितलं की निर्दोषपणे आणि शांततेत अगदी मतदान करा. जी मतदान प्रक्रिया आहे ती शांततेत पार पाडण्यासाठी आम्हाला देखील सहकार्य करा. असं आता सध्याची परिस्थिती जी आहे ही शांततेत आहे आणि पुणे पोलीस सदैव तत्पर आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह विशाल रेवडेकर, LS मराठी, पुणे.